उत्तराखंड राज्यातील चारधाम यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या आरोग्य सुविधेबद्दल तसंच अतिउंचीवर प्रवास करण्यासाठी असलेल्या साधनांच्या सुरक्षेबाबत आणि पायाभूत सुविधांच्या पूर्ततेबाबत आज खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत मुद्दा उपस्थित केला। यात्रेकरूंच्या सुखद आणि सुलभ प्रवासासाठी रोपवेची सुविधा लवकरच पूर्णत्वास जाईल। तसंच यात्रेदरम्यान ठिकठिकाणी आरोग्य शिबिरं भरत असल्याचं केंद्रीय पर्यटन मंत्र्यांनी स्पष्ट केलं। चारधाम यात्रेतील 4 तीर्थक्षेत्र म्हणजे उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील यमुनोत्री आणि गंगोत्री, रुद्रप्रयाग जिल्ह्यातील केदारनाथ आणि चमोली जिल्ह्यातील बद्रीनाथ। हजारो भाविक दरवर्षी या ठिकाणी जातात। अतिउंचावर ऑक्सिजनची कमतरता असते, शिवाय हवेचा दाब कमी असतो। अतिनील किरणांची तीव्रता वाढलेली असते। अशावेळी या 4ही तीर्थक्षेत्रावर आरोग्य सुविधा वाढवण्याची गरज असल्याकडे खासदार धनंजय महाडिक यांनी लक्ष वेधलं। केंद्र सरकारनं आरोग्य सुविधा वाढवल्या तर यात्रेकरूंसह स्थानिक नागरिकांनाही लाभ होईल, असं खासदार महाडिक यांनी राज्यसभेत नमूद केलंय। The circuit consists of Yamunotri and Gangotri in Uttarakashi district, Kedarnath in Rudraprayag and Badrinath in Chamoli. Yatris faces low oxygen level, low air pressure, increased ultraviolet radiation, exposure and low temperature during the yatra. There is an urgent need to increase the health infrastructure near these shrines so that all kind of medical facilities may be provided to the yatris. I would like to know through you, sir, whether the ministry will approach health ministry to create health infrastructure near these shrines so that not only yatris but also local people can get medical care and treatment, sir. त्यावर केंद्रीय पर्यटन मंत्री अजय भट्ट यांनी खुलासा केला। दरवर्षी चारधाम यात्रेपूर्वी पर्यटन मंत्रालयाकडून आरोग्य विभागाशी संपर्क साधला जातो। यात्रेदरम्यान ठिकठिकाणी आरोग्य शिबिरं सुरू केली जातात। तसंच यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी आणि आरोग्यासाठी चोख व्यवस्था असल्याचं आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं। जब भी चारधाम यात्रा प्रारंभ होती है तो सारी एजेंसी से हमारी बातें होती हैं। एडमिनिस्ट्रेशन पूरी तरह से इन्वॉल्व रहता है। जगह जगह पर हमारे मेडिकल कैंप लगते हैं। हम हर स्पेशलिस्ट को वहाँ पर भेजते हैं और इसलिए कहीं पर भी कोई ऐसी दुविधा नहीं है कि कहीं पर कोई हमारी व्यवस्था नहीं होती है। व्यवस्था हमेशा चुस्त और दुरुस्त रहती है। दरम्यान राज्यसभेत बोलताना आज खासदार महाडिक यांनी चारधाम यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या प्रवास व्यवस्थेविषयी सुद्धा मुद्दा उपस्थित केला। यमुनोत्री आणि केदारनाथला जाण्यासाठी पायी चालत किंवा घोड्यावरून अथवा डोलीतून जाण्याचे पर्याय आहेत। मात्र डोली वाहणाऱ्या गोरगरीब मजुरांची अवस्था अत्यंत बिकट असते। तर ज्या जनावरांवरून प्रवास केला जातो त्यांची शारीरिक अवस्था सुद्धा बऱ्याचदा चांगली नसते। या जनावरांना पोटभर खाणं पिणं मिळत नसल्यानं गेल्या वर्षभरात सुमारे 600 जनावरांचा मृत्यू झालाय। अशावेळी केंद्र सरकारकडून केदारनाथ आणि यमुनोत्रीसाठी रोपवे सुरू होणार आहे का आणि होणार असेल तर तो कधी सुरू होईल याबद्दलची माहिती देण्याची खासदार महाडिक यांनी विनंती केली। त्यालाही पर्यटन मंत्री अजय भट्ट यांनी समर्पक उत्तर दिलं। सन 2013च्या केदारनाथमधील प्रलयंकारी महापुरानंतर केंद्र सरकारनं झपाट्यानं दळणवळणाच्या सुविधा वाढवल्या आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या कामांवर लक्ष ठेवून असून चारधाम यात्रेकरूंना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात यासाठी केंद्र सरकार पूर्ण क्षमतेनं काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं। शिवाय केदारनाथ आणि हेमकुंड साहिब या तीर्थक्षेत्रावर जाण्यासाठी केंद्र सरकारकडून रोपवेची सुविधा लवकरच सुरू होणार असल्याचं सांगितलं। त्यामुळे चारधाम यात्रा अधिक सुलभ आणि सुरक्षित होईल असा विश्वास केंद्रीय पर्यटन मंत्र्यांनी व्यक्त केला।